नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी शांताराम लढे, माध्यमिक शाळा क्रमांक 2, उत्तर कळवा. आज पुन्हा आपल्यासमोर विषय हा भूगोल घेऊन आलेलो आहे. आत्तापर्यंत आपण जी काही भूगोल या विषयामध्ये असणारी प्रकरणे 1 ते 9 ही झालेली आहेत. आज आपण भूगोल या विषयातील 1 ते 9 प्रकरणामध्ये महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने जे काय महत्त्वाचे आहे, एक्झामच्या दृष्टीने जे काय महत्त्वाचे आहे ते आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. प्रकरणानुसार घेऊया आपण. तुम्हाला मागच्या तासिकेला सांगितलेलं आहे की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असणार आणि किती मार्काची परीक्षा असणार, त्यासाठी वेळ किती आहे. वेळ 2 तास, त्यानंतर 40 मार्काचे गुण असणार भूगोलासाठी. ह्याच्यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर काही ठराविक महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर आज आपण भूगोलातील प्रकरण जे आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, अशा पद्धतीने आपण महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे अशा मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आता क्षेत्रभेटीच्या संदर्भात आपण महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते कोणते आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया क्षेत्रभेट. तर क्षेत्रभेट म्हणजे काय हे फार महत्त्वाचं आहे. एखाद्या मर्यादित क्षेत्रभेट म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. याची व्याख्या आपल्याला लिहायची आहे की एखाद्या मर्यादित भूदृश्याच्या प्रत्यक्ष निरीक्षणाचे केलेले अभ्यास म्हणजे क्षेत्रभेट होय. एखाद्या मर्यादित भूदृश्याचा प्रत्यक्ष निरीक्षणाने केलेला अभ्यास म्हणजे क्षेत्रभेट होय. अशा पद्धतीने आपल्याला व्याख्या लिहायची आहे, किंवा क्षेत्रभेट म्हणजे काय तुम्हाला विचारलं तर अशा पद्धतीने ते लिहायचे, हे महत्त्वाचे. त्याच्यानंतर ह्या क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्याला या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहोत. आपण जिथे राहतो त्याच्या लगतच्या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांचे निरीक्षण करणे, तसेच सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार करणे हे क्षेत्र अभ्यासात अपेक्षित असते. आता क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्याला कुठला मुद्दा अपेक्षित असतो? मुद्दा दुसरा आहे की आपल्याला क्षेत्र अभ्यासामध्ये काय अपेक्षित आहे. क्षेत्र अभ्यासामध्ये काय अपेक्षित आहे? क्षेत्र अभ्यास अपेक्षित काय आहे ते आपण, तर इथे आपल्याला असं लिहायचं की आपण जिथे राहतो त्याच्या लगतच्या परिसरामध्ये, आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूच्या परिसरात, लगतच्या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन, आपण प्रत्यक्ष भेट द्यायला जायचं आहे आणि तेथील जी काही प्राकृतिक रचना आहे किंवा प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांचे निरीक्षण करणे, तसेच सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे आपण तिथे प्रत्यक्ष जायचं, तिथे प्राकृतिक माहिती काय आहे ती गोळा करायची, सांस्कृतिक घटकांची माहिती गोळा करायची. त्याच्यानंतर प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आपल्याला काय
अनुभव आला किंवा काय आपण शिकलो हे संकलित केलेलं असतं. आपण एका नोंद वहीमध्ये आपल्याला लिहायचं असतं आणि त्याच्या आधारे अहवाल तयार करणे हे आपल्याला क्षेत्र अभ्यासामध्ये अपेक्षित असतं. क्षेत्र अभ्यासामध्ये अपेक्षित असणारे आपल्याला की आपण प्रत्यक्ष ज्या भागात राहतो त्या भागाच्या परिसरामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांचे निरीक्षण करणे, तसेच सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार करणे हे क्षेत्र अभ्यासामध्ये अपेक्षित असतं. आपण आता क्षेत्र भेट म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर क्षेत्र अभ्यास अपेक्षित काय आहे, क्षेत्राचा अभ्यास, क्षेत्र म्हणजे एरिया आणि तिथला परिसर. पुढे आहे आपण कोणत्याही ठिकाणी क्षेत्र अभ्यासाला जाण्यापूर्वी त्याचे वर्गात नियोजन करणे फार आवश्यक असतं. की आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, एखाद्या ठिकाणाला आपण भेट देत असतो, त्यावेळेस जाण्याच्या अगोदर क्षेत्र अभ्यासाला जाण्यापूर्वी त्याचे वर्गात नियोजन करणे फार आवश्यक असतं. नियोजन फार महत्त्वाचे असते. त्याच्यानंतर आहे नियोजन. नियोजन हे क्षेत्र भेटी दरम्यान नियोजन, एखाद्या ठिकाणी एखाद्या क्षेत्राला आपण भेट देणार आहोत तर आपण त्याचं वर्गात नियोजन करणे फार गरजेचं आहे. वर्गातील जे काही नियोजन करतो आणि त्यानुसार आपल्याला पुढे क्षेत्र भेटीच्या दरम्यान काम करायचं आहे. करताना प्रथम क्षेत्र भेटीचे ठिकाण नक्की करावे. नियोजन करताना काय करायचं आपल्याला, क्षेत्र भेटीचं ठिकाण, क्षेत्र भेटीचे ठिकाण हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आता ठिकाण निवडत असताना आपण काय बरेचशी ठिकाणी आपण भेट देत असतो. नदीच्या ठिकाणी गड किल्ले आहेत त्या ठिकाणी, त्याच्यानंतर धरण, कारखाना अशा विविध ठिकाणी आपण भेट देत असतो. ते नक्की झाल्यानंतर त्यानुसार अभ्यासाची पूर्वतयारी करायची आहे. हे आपल्याला नियोजन करत असताना क्षेत्र भेटीचे ठिकाण ठरवणं फार महत्वाचं आहे. मग ते उदाहरणार्थ नदी ठिकाणी जाणार आहोत किंवा धरण किंवा कारखाना बघण्यासाठी जाणार आहोत. हे नक्की झाल्यानंतर त्यानुसार अभ्यासाची पूर्वतयारी फार करणे गरजेचं आहे. क्षेत्र भेटी दरम्यान आपल्याला जे काही महत्वाचं आहे. त्यानंतर क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांमधील परस्पर संबंधाचे आकलन होते असते. आपण हे सर्व केल्यानंतर आपल्याला काय होत असतंय, जे काही प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटक आहेत त्यांचं परस्पर संबंधाचे आकलन होत असते, माहिती मिळत असते. मानव परिस्थितीशी कसे जुळून घेतो, मानव हा परिस्थितीशी कसे जुळून घेतो हे विद्यार्थी शिकत असतात. विद्यार्थी प्रदेशातील मानवी क्रियांशी तुलना करणे शिकत असतात. विद्यार्थीमधील निरीक्षण कौशल्याची विकास होत असते. हे घटकांची कारणमीमांसा करण्यास शिकतात. लोकांच्या बरोबर कसे वागावे, कसे बोलावे हे शिकत असतात. ज्या प्रदेशाला ते भेट देतात त्या प्रदेशाबद्दल त्यांच्या आपुलकीची भावना जोपासली जाते. आपण क्षेत्र दरम्यान मुलं काय शिकत असतात तर एक प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकामध्ये परस्परांचा काय संबंध आहे हे आकलन होते. त्याच्यानंतर मानव परिस्थितीशी कसे जुळून घेत असतो ह्याचा हे अभ्यास आपल्याला क्षेत्रीय भेटी दरम्यान होत असतो. क्षेत्रीय भेटी दरम्यान आपण काय काय शिकत असतो त्याच्या संदर्भात इथे तुम्हाला सांगतोय की विद्यार्थी शिकत असतात. विद्यार्थी प्रदेशातील मानवी क्रियांची तुलना करणे शिकतात. प्रत्येक प्रदेशामधील मानवाची क्रिया ही वेगवेगळ्या पद्धतीने असते, त्यांची तुलना करणे शिकत असतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमधील निरीक्षण कौशल्याची विकास होत असते. आता क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याला काय होतं, कोणकोणत्या तर निरीक्षणाद्वारे आपण शिकत असतो. निरीक्षण कौशल्य आपलं वाढत असतं.
ते घटकांशी कारणमीमांस करण्यास शिकत असतात. जे काही घटक आहेत त्यांचे कारणमीमांस करण्यास शिकत असतात. लोकांच्या बरोबर कसे वागावे म्हणजे विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटी दरम्यान आपण लोकांशी कसे वागावे, कसे बोलावे हे शिकत असतात. ज्या प्रदेशाला भेट देतात त्या प्रदेशाबद्दल त्यांच्या आपुलकीची भावना जोपासली जाते. आपण क्षेत्रभेटी दरम्यान काय शिकत असतो तर क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याला त्याच्यानंतर क्षेत्रभेटीला जाण्यापूर्वी विद्यार्थी आपण त्या ठिकाणी कोणत्या उद्देशाने जात आहोत, तर क्षेत्रभेटी दरम्यान आपण जात असताना आपण कोणत्या उद्देशाने तिथे जात आहोत त्या क्षेत्रभेटी दरम्यान ते लक्षात ठेवायचे आवश्यक आहे, ते माहीत असणे आवश्यक आहे. आपण क्षेत्रभेटीला जात असताना आपण आपला उद्देश कोणता आहे हे माहिती असणे फार आवश्यक आहे. त्यानुसार नक्की केलेल्या ठिकाणी पोहोचण्यास मार्ग किंवा त्या प्रदेशाचा आराखडा तयार करावा लागतो. आता आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, आपला उद्देश निश्चित झालेला आहे, परंतु त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग कुठला आहे, रेल्वे मार्ग आहे, हवाई मार्ग आहे की जल मार्ग आहे, ह्या मार्गाचं निश्चित करायचे. त्यानंतर त्या प्रदेशाचा आराखडा तयार करायचा आहे की ज्या आपण प्रदेशाला भेट देणार आहोत त्या प्रदेशाचा आराखडा. आता गुगल मॅपद्वारे आपल्याला आराखडा पटकन मिळतोय. गुगल मॅपद्वारे आपल्याला पटकन त्यांचा मार्गही सुद्धा तिथे जाण्याचा मार्ग शॉर्टकट आहे किंवा लॉंगकट आहे हे आपल्याला दिसतं. कुठल्या मार्गाद्वारे आपण पटकन त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि कशा पद्धतीचा रस्ता आहे, खडतर आहे, डोंगरदऱ्यांचा आहे की सपाट आहे हे आपल्याला गुगल मॅप कळत असतो. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असतं. तर आपण बघितलं की आपल्याला पूर्वतयारी करावी लागते, नंतर आराखडा, मार्ग, त्यानंतर ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणच्या जो काही व्यवस्थापन वर्ग आहे त्या व्यवस्थापन वर्गाची आपल्याला परवानगी घेणं फार महत्त्वाचं आहे. माहितीच्या नोंदी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे नोंद वही. आपण बघूया आता की आपल्या क्षेत्रीय भेटी दरम्यान जे प्रत्यक्ष कोणत्या गोष्टी लागतात ते आपण बघूया. तर इथे क्षेत्रीय भेटी दरम्यान लागणाऱ्या माहितीच्या नोंदी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे नोंद वही, क्षेत्रभेटी दरम्यान साठी लागणारे घटक किंवा वस्तू. तर आपल्याला इथे नमुना प्रश्नावली, विद्यार्थ्याकडे नोंद वही असणे फार गरजेचे आहे. नोंद वही, त्याच्यानंतर नमुना प्रश्नावली, नमुना प्रश्नावली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेन, पेन्सिल, चौथा आहे पेन्सिल, पाचवा आहे मोजपट्टी, टेप, मोजपट्टी, टेप. त्याच्यानंतर आपल्याला आहे होका यंत्र, सातवा आहे होका यंत्र, होका यंत्र. त्याच्यानंतर आठवा आहे विविध आणि इतर अशा विविध आपल्याला वस्तू किंवा घटक आपल्याला सोबत लागत असतात. वस्तू गोळा करण्यासाठी पिशवी, प्रत, आपल्याला पिशवी, बॅग वगैरे लागत असते. त्यानंतर
कॅमेरा, दुर्बीण, कॅमेरा, दुर्बीण म्हणा, तर इत्यादी वस्तू आपल्याला लागत असतात. क्षेत्रफेटी दरम्यान आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा घटक. पहिला आहे नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, विविध इतर, पिशवी, कॅमेरा आणि दुर्बीण. हे आपल्याला क्षेत्रफेटी दरम्यान लागत असतात किंवा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्षेत्रफेटी दरम्यान तुम्ही जात असताना तुम्हाला लागणाऱ्या वस्तू कोणत्या, तर आपल्याला अशा पद्धतीने त्या लिहायच्या आहेत. क्षेत्रफेटी दरम्यान जाताना आपल्याला महत्त्वाचा म्हणजेच उद्देश कुठला आहे, कुठल्या उद्देशाने जातो ते माहिती असणे फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यानुसार एखाद्या ठिकाणी आपण नक्की करतो त्याचं पोहोचण्याचा मार्ग, त्याच्यानंतर त्या प्रदेशाचा आराखडा, त्या ठिकाणी पोहोचणारी विविध अधिकाऱ्यांची परवानगी आपल्याला घ्यावी लागते. ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या लागणाऱ्या वस्तू आपल्याला आहेत. त्याचबरोबर निरीक्षणाबरोबर गोळा केलेल्या सर्व माहितीचा समावेश अहवालात लेखनात असावा. म्हणजे आपण जेव्हा प्रत्यक्ष क्षेत्रफेटीच्या दरम्यान गेल्यानंतर तिथे आपण निरीक्षण आपल्या डोळ्याला जे दिसतं, निरीक्षण करतो त्याची नोंद आपण आपल्या नोंदवहीत करायची आहे. सर्व माहितीचा समावेश अहवाल लेखनात करायचा आहे. मग क्षेत्रफेटी दरम्यान आपल्याला शेवटी काय लिहायचा असतो, अहवाल लिहायचा असतो. म्हणजे सुरुवातीपासून ते एंड पर्यंत कशा पद्धतीने तुमचे क्षेत्रफेट झालं त्याच्याबद्दल तुम्हाला अहवाल लिहायचा असतो आणि त्या अहवालामध्ये जे काही निरीक्षण केलेलं आहे तुम्ही त्याची सर्व आपण नोंद करायची असते. विद्यार्थ्याने अहवाल लेखन आराखडे, नकाशे, चित्रे, छायाचित्रे इत्यादीचा उपयोग करावा असं म्हटलेलं. आपल्याला असं म्हटलेलं आहे की अहवाल तयार करत असताना लेखनात आराखडे म्हणजे त्या प्रदेशाचा नकाशा काढायचा आहे. त्या नकाशा काढल्यानंतर चित्रे काढायची आहेत. कशा पद्धतीने तिकडे नद्या आहे, ओळ आहे, अजून काही मंदिरे आहेत, मस्जिद वगैरे जे काय असतील ते त्यांची चित्र काढायची. त्याच्यानंतर छायाचित्रे, एखादं नैसर्गिक चित्र आपल्याला आवडलं तर ते चित्र सुद्धा काढायचं आहे. हे क्षेत्रफेटी दरम्यान आपल्याला आवश्यक अहवाल. त्याच्यानंतर अहवाल लिहिताना प्रमुखाने खालील मुद्दे विचारात घ्यावे, त्याप्रमाणे अहवाल लेखन करायचे. आता अहवाल लिहत असताना कशा पद्धतीने आपण अहवाल लिहायचा आहे, कोणत्या गोष्टी अहवाल लिहिताना महत्त्वाच्या आहेत किंवा आपण त्या लिहाव्यात ते आपण बघूया. अहवाल लिहिताना कोणत्या गोष्टींचा किंवा कोणते मुद्दे नमूद करावेत ते आपण बघूया. अहवाल लिहिताना प्रामुख्याने खालील मुद्दे विचारात घ्यावे की अहवाल लिहिताना मुद्दे. अहवाल लिहिताना मुद्दे कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण बघत लिहिणार आहोत इथे. तर अहवाल तयार करत असताना आपल्याला त्याचप्रमाणे अहवाल लेखन कसे करायचं आहे ते विचारात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रस्तावना, सुरुवातीला आपले काय असते, अहवाल लिहिताना प्रस्तावना असते. प्रस्तावना ही फार महत्वाची असते. अहवाल लिहिताना आपण सुरुवातीला प्रस्तावना त्याची लिहित असतो. त्याच्यानंतर स्थान, त्याच्यानंतर आहे प्रस्तावना. थोडक्यात आपण त्या उद्देश काय आहे क्षेत्रफेटीच्या दरम्यान ते लिहायचे. त्याच्यानंतर स्थान आहे, प्राकृतिक विशेष, त्या क्षेत्रफेटीचा प्राकृतिक विशेष काय आहे, का आपण जात आहोत तिकडे, त्याचं विशेष काय आहे ते लिहायचं आहे. काय लिहायचं आपल्याला, 3 गोष्टी. पहिली प्रस्तावना आहे, त्याच्यानंतर स्थान लिहायचं आहे, नंतर त्या प्राकृतिक विशेष काय आहे त्या गोष्टीचं किंवा त्या घटकाचं किंवा त्या क्षेत्राचं ते आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर हवामान, तिथलं जे काही प्राकृतिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रफेटाचे हवामान कशा पद्धतीचं आहे, हवामान.
फक्त हवामानाबद्दल लिहायचं, हवामान ते लिहायचे. त्याच्यानंतर आपल्याला क्षेत्रफेटी दरम्यान त्या क्षेत्रामध्ये आपल्याला किती लोकसंख्या आहे, लोकसंख्या किती आहे ती सुद्धा नमूद करायची आहे. त्याच्यानंतर 6वा आहे की पर्यावरणीय समस्या व उपाय. पर्यावरणीय समस्या आणि उपाय आपले कुठले आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. समस्या व उपाय की आपण तिथल्या गेल्यानंतर आपल्याला कळते की इथे पर्यावरणीय समस्या कुठल्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कोणते उपाय करायला पाहिजेत हे सुद्धा आपल्याला अहवालामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर 7वा आहे भूमी आणि उपयोजन. भूमी म्हणजे तिथली असणारी जमीन, जी काही भूमी आहे त्याचं उपयोजन. त्याच्यानंतर आहे निष्कर्ष की तुम्ही या सर्वातून काय निष्कर्ष शिकलात तुम्ही ते लिहायचं आहे. अहवाल लिहिताना प्रामुख्याने खालील मुद्दे विचारात घ्यावे व त्याप्रमाणे अहवाल लेखन करावे. की अहवाल लिहिताना आवश्यक असणारे मुद्दे कोणते आहेत की प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना आपल्याला लिहायची, सुरुवातीला लिहायची. त्यानंतर स्थान, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या स्थानाचं ठिकाणाचं नाव, प्राकृतिक विशेष, ते का जातो आहे आणि त्याचं प्राकृतिक विशेष का आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर तिथलं हवामान, उष्ण, दमट जे काय आहे त्याची नोंद करायचे. नंतर तिथली लोकसंख्येनंतर पर्यावरणीय समस्या व उपाय की आपल्याला तिथली जी काही तिथलं जे काही पर्यावरण समस्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला लागणारा काही उपाय आहेत ते आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर भूमी उपाययोजना ह्या बघायच्या आहेत की त्या तिथे असणारी जी भूमी आहे त्याच्यावरती आपल्याला कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या हे प्रस्तावनामध्ये लिहिणं फार गरजेचं आहे. हे सर्व मुद्दे लिहिल्यानंतर आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून निष्कर्ष काय निघाला ते आपल्याला त्या शेवटी नमूद करायचे आहे. त्याच्यानंतर आपलं त्या अहवालामध्ये सविस्तर माहिती लिहायची आहे. तर या क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याला आवश्यक या पाठामध्ये आवश्यक असणारे प्रश्न आहेत. आता मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर आपल्याला परीक्षेला आलं तर क्षेत्रभेटी आवश्यक साहित्य कोणते आहेत, मगाशी मी तुम्हाला लिहून दिलं होतं फळ्यावरती. त्या पद्धतीने आवश्यक साहित्य काय लागतं, मोजपट्टी, नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, होकायंत्र, पेन्सिल. हे तुम्हाला 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं की क्षेत्रभेटी दरम्यान आवश्यक लागणारे साहित्य काय आहे. त्याच्यानंतर क्षेत्रभेट निवड करत असताना कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर याच प्रकरणामध्ये क्षेत्रभेट कशास म्हणतात ह्याच्यावरती आपल्याला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर क्षेत्रभेटीत काय अपेक्षित असते, आपण क्षेत्रभेटी दरम्यान गेल्यानंतर कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे मगाशी तुम्हाला इथे फळ्यावरती दिलं होतं. क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना कोणती माहिती प्राप्त होते की क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याला कशा पद्धतीची माहिती निर्माण होते, आपण जिथे राहतो त्याच्या लगतच्या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन लेखित तेथील प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांचे निरीक्षण करणे व त्याचे सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार करणे हे क्षेत्रभेटी दरम्यान फार अपेक्षित असतं. नंतर जी काही माहिती आपण घेतलेली आहे ती क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकामधील परस्पर संबंधाचे आकलन होते, मानव परिस्थितीशी कसे जुळवून घेतो हे विद्यार्थी शिकत असतात, विद्यार्थी प्रदेशात के मानवी क्रियाशी तुलना करणे शिकत असतो. त्याच्यानंतर प्रश्न आहे पुढचा की क्षेत्रभेटीसाठी कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे. मगाशी सांगितले की
चित्रफिती दरम्यान आपल्याला कोणकोणते साहित्य लागतं हा प्रश्न आपल्या बोर्डाच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो। ते अहवाल लिहिताना कोणकोणत्या घटकांचा उपयोग करावा। तर अहवाल लिहिताना इथे म्हटलेलं आहे की अहवाल लिहिताना आपल्याला हे मुद्दे लागत असतात। प्रस्तावना स्थान, प्राकृतिक विशेष, हवामान, लोकसंख्या, पर्यावरणीय समस्या, उपाय। नंतर पुढचा प्रश्न या प्रकरणामधला महत्त्वाचा अहवाल लेखन करताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो। त्यानंतर अशा पद्धतीने ह्या प्रकरणामध्ये आपल्याला महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते आपण बघितले आहे। हे प्रकरण बोर्डाच्या दृष्टीने आपण त्या मागच्या तासिकेला घेतलेलं आहे की कोणत्या प्रकरणावरती किती मार्काचं आपल्याला विचारलं जातं। साधारणतः ह्या प्रकरणावरती 4 ते 5 मार्काचं विचारलं जातं। त्यासाठी आवश्यक असणारे जे काही प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला सांगितलेले आहेत। पुढचं आहे स्थान आणि विस्तार। पुढचं प्रकरण आहे आपलं स्थान आणि विस्तार। त्याच्यावरती आपण चर्चा करू किंवा बघूया की बोर्डाच्या दृष्टीने स्थान आणि विस्तारवरती सुद्धा 4 किंवा 5 किंवा 6 मार्काचं विचारलं जातं। वैकल्पिक मार्क पकडून असे 8 असतात, परंतु आपल्याला बोर्डाला जे लिहायचे आहे ते 6 मार्काचे लिहायचं असतं। तर आपण त्यासाठी या स्थान आणि विस्तारामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे परीक्षा दृष्टीने ते आपण बघणार आहोत। प्रकरण दुसरं स्थान आणि विस्तार। प्रकरण दुसरे स्थान आणि विस्तार। प्रकरण पहिलं आपण बघितलं त्याच्याप्रमाणेच आपण आता प्रकरण दुसरं स्थान आणि विस्तार ह्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण किती महत्त्वाचं आहे, कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये प्रकरणामध्ये आपल्याला महत्त्वाचे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया। ह्या प्रकरणावरती सुद्धा आपल्याला 6 ते 8 मार्काचं विचारलं जातं। विविध प्रश्न आपल्या भूगोलाची जी 40 मार्काची प्रश्नपत्रिका आहे त्या 40 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 7 प्रश्न असतात। या 7 प्रश्नामध्ये अल्टरनेट या स्थान आणि विस्तारच्या संदर्भात आपल्याला विचारलं जाते। आता महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत? भारत या स्थान विस्तारामध्ये भारत जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। तुम्हाला लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा कितवा, जगामध्ये कितवा क्रमांक हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला। तर भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक आहे। लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? दुसरा। कितवा आहे? दुसरा क्रमांक। दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। त्याच्यानंतर मसाल्याच्या उत्पन्नासाठी भारत हा जग प्रसिद्ध आहे। आता आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की भारत कशासाठी प्रसिद्ध आहे, तर मसाल्याच्या उत्पादनासाठी भारत हा जग प्रसिद्ध देश आहे। त्याच्यानंतर क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे। तुम्हाला भारतातील लोकप्रिय खेळाचे नाव विचारलं तर तुम्हाला सांगायला की भारतामध्ये लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट। ब्राझील हा सांबा नृत्य प्रकारासाठी जग प्रसिद्ध आहे। ब्राझीलमध्ये कुठल्या प्रकारचे नृत्य प्रसिद्ध आहे, जग प्रसिद्ध आहे, तर सांबा जे नृत्य आहे ते जगामध्ये त्यांचे नृत्य प्रसिद्ध आहे। रिकाम्या जागा किंवा पर्याय किंवा चुटकीबरोबर मला विचारलं जाऊ शकतं की ब्राझील हा टिंबटिंब नृत्य प्रकारासाठी जग प्रसिद्ध आहे, तर ब्राझील हा सांबा नृत्य प्रकारासाठी जग प्रसिद्ध आहे। एका वाक्यात किंवा रिकाम्यामध्ये आपला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। जगाचा कॉफी पॅट असे या ब्राझील देशाला संबोधले जाते, की जगाचा कॉफी पॅट म्हणून कुठल्या देशाला संबोधले जाते, तर ब्राझील या देशाला संबोधले जाते किंवा टिंबटिंब असे ब्राझील देशाला संबोधले जाते। तर इथे जगाचा कॉफी पॅट म्हणजे इथे जग प्रसिद्ध अशी कॉफी मिळते, उत्पादन होत असते आणि ती इतर देशामध्ये किंवा इतर जगातील इतर राज्यांमध्ये ती निर्यात केली जाते। फुटबॉल हा ब्राझील देशाचा लोकप्रिय खेळ आहे।
टिंबटिंबा हा ब्राझील देशाचा लोकप्रिय खेळ आहे किंवा ब्राझील देशाचा लोकप्रिय खेळ कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो। त्याच्यासाठी उत्तर आहे आपला ब्राझील या देशाचा लोकप्रिय खेळ काय आहे, फुटबॉल आहे। तसं आपला भारताचा लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट आहे, तसा त्याच पद्धतीने ब्राझीलचा लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे आणि जगाचा कॉफीपॅड म्हणून या ब्राझील देशाला ओळखले जाते। आता विकल्प की पर्याय निवडा किंवा चुकी बरोबर मध्ये अशा पद्धतीने प्रश्न हे जे महत्त्वाचे आहेत ह्याच्यावरती विचारले जाऊ शकते। 1 किंवा 2 गुणासाठी हे प्रश्न असू शकतात। तर भारताच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया। भारत हा उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। भारत हा कसा आहे, उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। मला माहितीच आहे, आपण त्या प्रकरणात शिकलो की भारताचा जगाच्या नकाशामध्ये आपण बघितलं की भारताचं स्थान कसं आहे, उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भारताचं स्थान कशा पद्धतीने आहे, तर आपल्याला तिथे लिहायचे की भारताचं स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे अशा पद्धतीने लिहायचे। त्यानंतर आशिया खंडाच्या दक्षिण भागात असून भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण भागात असून भारताचा अक्षवृत्त विस्तार हा 8°4 ते उत्तर आणि 37°6 उत्तर अशा पद्धतीने विस्तार तिचा आहे। रेखावृत्त विस्तार हा 68.7 व पूर्व ते 97.25 पूर्व असा आहे। भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉइंट आहे। तुम्हाला हा प्रश्न कधी कधी तुम्हाला इंदिरा पॉइंट हा भारताच्या नकाशामध्ये दाखवण्यासाठी येतो किंवा भारतातील सर्व दक्षिणेकडील टोक कोणतं आहे ते आपल्याला विचारलं जातं। तर इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिणेकडील सर्वात शेवटचे टोक आहे। ते 6°45 उत्तर अक्षवृत्तावर आहे। भारताच्या शेजारी पाकिस्तान। आता भारताच्या शेजारी असणारे देश आपल्याला विचारले जातात की भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांची नावे सांगा किंवा भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांची नावे लिहा, नकाशामध्ये दाखवा असं म्हटलं। त्याच वेळेस आपल्याला माहिती असायला पाहिजे आपल्या भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांची नावं पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका हे देश आपल्या शेजारी देश आहेत। भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेस श्रीलंका आहे, त्याच्यानंतर पश्चिम अरबी समुद्र आहे। की भारताच्या पूर्वेस काय आहे, तर बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेस काय आहे तर श्रीलंका आहे, त्याच्यानंतर पश्चिमेस अरबी समुद्र आहे। हे झालं भारताच्या बाबतीत थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आहे। त्याच पद्धतीने आपण आता ब्राझीलच्या संदर्भात माहिती घेऊया। या देशाचा काही भाग म्हणजे ब्राझील या देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे तर बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे। जसं भारताचे स्थान आपण बघितलं की उत्तर पूर्व गोलार्धात आहे, त्याच पद्धतीने ब्राझीलचा स्थान विस्तार कसा आहे, उत्तर गोलार्धात, तर बहुतांश भाग जास्तीत जास्त भाग हा दक्षिण गोलार्धात आहे। या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे। जसं आपण आशिया खंडात भारताचं स्थान हे आशिया खंडामध्ये, त्याच पद्धतीने ब्राझील या देशाचं पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका या खंडाच्या उत्तर भागात आहे। या देशाचा अक्षवृत्त विस्तार हा 5°15' ते उत्तर आणि 33.45 दक्षिण अक्षवृत्त असा पद्धतीने पसरलेला आहे। रेखावृत्त विस्तार हा 34.45 पश्चिम ते 73 आणि 48 पश्चिम अशा रेखावृत्त अशा पद्धतीने पसरलेला आहे। ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच। इथेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की भारताच्या ज्या पद्धतीने विचारलं की भारताच्या शेजारी देश कोणते आहेत, त्याच पद्धतीने ब्राझीलच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की ब्राझीलच्या शेजारी देश कुठले आहेत, फ्रेंच गियान, सुरिनामा, गियाना आणि विलोनिया देश अशा पद्धतीने देश तिथे ब्राझीलच्या शेजारी देश आहेत। ब्राझीलच्या पश्चिमेस उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागर आहेत। अशा पद्धतीने आपण स्थान आणि विस्ताराच्या बाबतीत थोडक्यात ब्राझीलच्या देशाची माहिती आणि भारताच्या देशाची माहिती आपण थोडक्यात घेतलेली आहे। पुढचं आहे ह्या प्रकरणावरती काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या तासिकेला घेऊ। आज इथेच आपण थांबू। नमस्कार।
जुबेर सर, जुबेर सर,